हॅलो गाईज, कसे आहेत? मस्त मजेत ना? मी पण मस्त आहे. असेच राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आज खूप दिवसातून माझा हा व्लॉग येते. तसंही माझ्याकडे बरेच व्हिडिओ आहेत पण ते मला पोस्ट करायला होत नाही, तर ते मी आता लवकर पोस्ट करेन. आणि हा आजचा व्लॉग स्पेशल आहे कारण की आज 4 ऑगस्ट आणि संडे आणि त्यातून आज माझा बर्थडे आहे. वाढदिवस म्हटल्यानंतर स्पेशल तर व्हायलाच पाहिजे ना. मग आम्ही ठरवलं की आपण कुठेतरी बाहेर जाऊया. खरं तर भीती पण वाटत होती की कारण त्या 4 दिवस ना पाऊस खूप सांगितला होता आणि जसं सांगितलं तसा पाऊसही खूप पडला. तुम्हाला पुढे व्हिडिओत समजेलच. आणि मग आम्ही सर्व गोष्टींची काळजी घेत थेट निघालो धबधब्याचं गाव असलेल्या लोणावळ्याजवळच खंडी गावाकडे. आणि मी असं का म्हणत आहे हे तुम्हाला व्हिडिओत समजूनच जाईल कारण की जिकडे बघेल तिकडे सगळे असे धबधबेच दिसत होते. हळू काढले व्हिडिओ फोटो सगळे. वाव, किती हे मनमोहून टाकणारं दृश्य. कोणालाही वाटेल की यावं इथंच मस्त आणि एन्जॉय करावा, असंच आहे. आणि खरं तर ना माझा विराज एवढा एन्जॉय करतो ना, त्याला पाण्यात खेळायला खूप आवडतं आणि आम्हीही तसेच. कारण की आम्हाला ही मोह आवरत नव्हता. हा वॉटर स्पॉट झाला की दुसरा यायचा, दुसरा झाला की तिसरा यायचा. आम्ही पण प्रत्येक ठिकाणी फोटो आणि व्हिडिओ काढलेले आहेत. परत असं व्हायला नको की अरे ह्या पॉईंटला आपले फोटो राहिले. आणि आम्ही फक्त फोटोज नाही काढले तर एन्जॉय पण खूप केला. निसर्ग पण खूप सगळा बघितला आहे. कारण की असं होतं ना की व्हिडिओ आणि फोटोच्या नादात आपण जे बघायला गेलो बाहेर निसर्ग तेच विसरून जातो. दादाला ये म्हणा. इधर तू छत्री तर आता धर. काय जाते ते मी. अरे ऐक ना, तिथं डोनर आहे ना. आता आम्ही आलो आहोत दुसऱ्या वॉटरफॉल्सकडे. त्याआधी आम्ही गरमागरम मक्याचं कणीस, भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या. अशा मस्त हळद मीठ टाकून उकडून ठेवलेल्या होत्या ना. मन असं पटकन गेलं की हां चला गरमागरम खाऊन घेऊया. खरं तर आम्हाला इथेच केक कट करायचा होता पण तो आम्ही कॅरी करू शकलो नाही, मेल्ट होईल म्हणून. आणि असं वाटलं की तिकडे केक भेटेल, जर भेटला तर तिकडे घेऊया. पण तिकडेही आम्हाला कुठे केक भेटला नाही. ठीक आहे. हे बघा, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ना खूप दिवसभर मस्त असा पाऊस पडत आहे आणि वॉटरफॉल्सचं पण पाणी असं वाढल्यासारखं वाटते. कारण हे एक मस्त लोकेशन आहे. मला खूप आवडलं. मला ना रोडवर रील बनवायला खूप आवडतं पण मोकळा रोड भेटला तर नशीबच. खरं तर ना या ठिकाणावरनं मला घरी जायला नको वाटत होतं. मी नंतर या ठिकाणी परत एकदा विजिट करणार आहे. एवढा सुंदर निसर्ग आहे ना, बापरे. तर एका विजिटमध्ये तर डोळ्यात असं भरून नाही घेऊ शकत. तर मी परत या ठिकाणी जाईन आणि परत इथं शूट करणार आहे, व्हिडिओ बनवणार आहे आणि निसर्गाचा आनंद घेणार आहे. तर आता तुम्ही हे बघा, हे डोंगर वगैरे त्याच्यावरनं ते पाणी पडते. असं वाटते ना की दूध सांडते. खरंच मस्त. हे धबधब्याचं गाव म्हणायला इथे हरकतच नाहीये. या ठिकाणी ना भाताची खूप शेती आहे. खरं तर मला एकदा भात लावणी करायची आहे. तसंही मी शेतामध्ये खूप काम केलं आहे पण भात कधी लावला नाही. म्हणून ना तेवढी एक इच्छा राहून गेली. आणि इथे जर कुठं शेतकरी जर भात लावणी करत असते ना तर मी जाऊन 4 तरी का होईना ते भाताचे लावले असते रोप. एवढं मला आवडतं भात लावणी करायला. आणि हे वाहतं पाणी बघा. असं आपल्याला वाटेल की हे जास्त खोल नाहीये की आपण जाऊया पटकन तिथे, तर तसं नाहीये. जे दुसरे कोणी पर्यटक आले होते ते त्या पाण्यात गेले होते तेव्हाही आम्हाला समजलं की खूप खोल आहे. त्यांच्या कमरे इतकं पाणी होतं. तर तुम्हीही जर कुठे फिरायला गेलात तरी असं अचानक कुठल्याही पाण्यात जास्त जाऊ नका. आम्ही तर खूप काळजी घेतली आहे स्वतःची, खूप एन्जॉय पण केलेला आहे.
अशात सुंदर वातावरणात माझ्या गाडी थांबवून रोडच्या बाजूचे फुलं तोडत होते. मग मी विचारलं की का तोडताय, तर ते मला कळलं की फुले देऊन विश करतात. अशा प्रकारे माझ्या बर्थडेची ट्रिप आणि पार्टी झाली. कसा वाटला ब्लॉग तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.